तर या ठिकाणी आपण प्रश्न तिसरा ए हा बोर्ड प्रश्नपत्रिका गणित भाग 2 मार्च 2024 अभ्यासत आहोत. कृतीयुक्त प्रश्न आहे. तसं आपण यापूर्वी प्रश्न दुसराही अभ्यासला. कृती फार सोप्या असतात, फक्त निरीक्षण महत्वाचं आहे. प्रश्न सगळं सांगत असतो, उत्तरापर्यंत आपल्याला घेऊन जातो. पुढील आपल्याला एक कृती पूर्ण करायची आहे, 2 पैकी एक. तर त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी हा कोण एबीसी चा दुभाजक आहे. आपण निरीक्षण करू या कृतीचं. त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी हा कोण एबीसी चा म्हणजे कोण बी चा दुभाजक आहे. दुभाजक म्हणजे दोन समान भाग करतो. त्यानंतर ए डॅश डी डॅश सी एक रेषा आहेत आता एडीसी आणि रेख डी समांतर बाजू बीसी. डीई हा रेषाखंड या त्रिकोणामध्ये बाजू बीसी ला समांतर आहे. याचा अर्थ काय? न छेदणारे. त्यानंतर एईबी हे एक रेषीय आहेत बिंदू एईबी व एबी ही बाजू भागिले बीसी बरोबर एई भागिले ईबी आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि यामध्ये मग त्रिकोण कृती त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी हा कोण बी चा दुभाजक आहे. दुभाजक म्हणल्यानंतर आपल्याला प्रमेय काय सांगतं कोण दुभाजकाचं? थोडंसं आठवावं लागेल. आकृतीमध्ये कोणाचा दुभाजक कोणासमोरील बाजूला उरलेल्या त्रिकोणांच्या बाजूमध्ये समान गुणोत्तरात विभागतो. म्हणजेच काही तर बघा, कोणासमोरली बाजू एडी भागिले डीसी म्हणजेच काही एबी भागिले बीसी. म्हणजे उत्तर असेल या ठिकाणी एबी. कुठला प्रमेय वापरला? कोण दुभाजक. कोण दुभाजक प्रमेय. त्यानंतर त्रिकोण एबीसी मध्ये परत आपण निरीक्षण करूया. डी समांतर बीसी ला दिलेला आहे. डी समांतर बीसी. परत थोडस निरीक्षण केला तर या त्रिकोणामध्ये एखादा रेषाखंड एका बाजूला समांतर असेल तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय सांगतं? तर उरलेल्या समांतर असेल तर उरलेल्या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागतं. उरलेल्या दोन बाजूंचं गुणोत्तर म्हणजेच काय? एडी छेद डीसी बरोबर एई छेद ईबी. आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी एडी छेद डीसी बरोबर काय? एबी छेद बीसी. म्हणजे उत्तर असेल ए बी छेद या ठिकाणी डी समांतर बीसी म्हणजेच काय? एडी छेद डीसी एई छेद ईबी. एई छेद ईबी. त्यानंतर हे कुठलं वापरलं आपण प्रमेय? तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपण वापरले. त्यानंतर परत 1 व 2 वरून आपल्याला काय लिहायचे आहे? तर पहा आता 1 काय आहे? हे गुणोत्तर आहे एबी छेद बीसी आणि 2 काय येईल? म्हणजे थोडस निरीक्षण केलात एडी छेद डीसी दोन्हीकडे आहे 1 आणि 2 विधानामध्ये. म्हणजेच एक बाजू समान असेल तर दुसरी आपल्याला समान घेता येईल. म्हणजे एबी छेद बीसी बरोबर एई छेद ईबी हेच आपलं साध्य होतं. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी निरीक्षण केलं तर आकृती सांगते. एकदा कोण दुभाजक वापरा आणि दुसऱ्याने प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरा. पुढचं या ठिकाणी कृती आपण अभ्यासूया. केंद्र पी व असलेलं वर्तुळाच्या जीवा ए बी आणि सी डी या वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू ई मध्ये छेदतात. एक वर्तुळ दिसतोय आणि मग जीवा ए बी आणि सी डी या ई बिंदू छेदतात दिसतात. तर आपल्याला काय सिद्ध करायचे? एई गुणिले ईबी बरोबर आहे सीई गुणिले ईडी. म्हणजे जीवांचा आंतरछेद या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे.
मग या सिद्धतेमध्ये काय तर दोन त्रिकोण विचारात घ्यायचे. कोणते दोन? त्रिकोण CAE, CAE हा आणि त्रिकोण BDE, BDE हा दुसरा. यामध्ये काय दिलेलं आहे? एक कोणांची जोडी एकरूप दिलेली आहे. कोणता कोण आहे पाहता? कोण AEC, AEC आणि कोण DEB हे कसले कोण आहे तो? तर हे विरुद्ध कोण आहेत. आपल्याला दिसतंय ह्याचं तोंड आणि त्याचं तोंड विरुद्ध दिशेला आहेत म्हणून हे विरुद्ध कोण आहेत. त्यानंतर एकाच वर्तुळकंसातील अंतर्लिखित केलेले कोण कोणते असतील? तर कोण BDE आणि CAE एकाच आपण हे दोन बिंदू जोडले तर आपल्याला एकाच कंसात हे कोण असतील म्हणून कोण ए आणि डी थोडक्यात असेल तर कोण CAE. त्यानंतर आपल्याला हे दोन त्रिकोण वरचे समरूप झालेले आहेत. का समरूप झाले? तर त्यांच्या दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहेत. म्हणजे कोणती कसोटी असेल इथं? कोको कसोटी. कोको कसोटीवरून हे दोन त्रिकोण समरूप. आणि दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर एकाच प्रमाणात असतं. म्हणून आपल्याला काय घेता येईल? कोणत्या बाजू घेणार आहोत आपण पाहता या ठिकाणी. DE म्हणजे या दोन शिरोबिंदू तर आपण विचार केला तर या ठिकाणी AE येईल आणि CE पहिला तिसरा तिथला पहिला तिसरा BE हे शिरोबिंदू विचारात घ्यावं लागेल. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचं गुणोत्तर. कारण काय असेल? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू हे कारण असेल. आणि आपल्याला म्हणजे सिद्ध झालेले आहे AE गुणिले BE बरोबर CE गुणिले D. तर अशा पद्धतीने आपण आकृती सांगत असते तसा विचार करून आपण उत्तर सहज लिहू शकतो.